आज भाग्य आहे मला की पुणेकरांच्या सानिध्यात मला त्यांनी तुम्हा सगळ्यांना हसवण्याची जबाबदारी दिली आहे. पुण्यामध्ये कार्यक्रम करताना फार विचार करून कार्यक्रम करावा लागतो, कारण पुण्यातले प्रेक्षक एवढे सूज्ञ आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांना विनोद कळाला नाही तर मागे येऊन विचारतात काय बोलला, परत बोल. तुम्ही सगळे हुशार प्रेक्षक आहात, तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते, विनोद कळतात तुम्हाला. पण काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर हसतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून बाथरूममध्ये उघडे उघडे असतात. काल पण मी पुण्यात होतो, मी एक विनोद मांडला होता. माझ्या कार्यक्रमाची सुरुवात मी याच विनोदाने नेहमी करतो. मी काल एक विनोद मांडला होता. हा विनोद काहींना कळाला, काहींना नाही कळाला, पण तुम्ही सगळेजण सूज्ञ प्रेक्षक बसला आहात. सगळ्यात पहिला विनोद मांडतो तुमच्यापर्यंत. शाहीर दादा कोंडगे आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले, आणि दादांना पहिल्यांदा कळालं की बायकांची पण एक पार्टी असते, ज्याला बायका किट्टी पार्टी असं काहीतरी म्हणतात. त्या किट्टी पार्टीमध्ये गेल्यानंतर सवयीप्रमाणे दादा कोंडगे एका सुंदर बाईला पाहिल्यावर निळू भाऊंना म्हणाले, निळू भाऊ, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना, झुमके तिच्या माला ते कोणी दिलं माहित आहे? नाही दिलं नाही. आणि या बाईने जे नाकामध्ये नथ घातलं, या मायला ते कोणी दिली माहित आहे? नाही दिलं नाही. आणि या बाईने जे अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना, ज्या मायला ते कोणी दिली माहित आहे? नाही दिलं नाही. दादांचं बोलणं झाल्यानंतर निळू भाऊ दादांना हळूच म्हणाले, पण दादा, तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जे मुलं आहे, खरोखर तुम्हाला विनोद कळतात. बरं वाटलं तुम्ही एन्जॉय करणारे, आणि विनोद पटकन कळतो तुम्हाला, कारण काही माझे विनोदच असे असतात. मला जे दिसतं मी ते टिपतो आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. माझी पहिली कॅसेट आली होती 1987 साली. त्या कॅसेटचं नाव होतं पोट धरून हसा. त्या कॅसेटमध्ये मी पहिल्यांदा माझ्या कॅसेटची सुरुवात केली होती. तेव्हा मी सांगितलं होतं, कुणी निंदा कुणी वंदा, हसवणे हाच माझा धंदा. 40 वर्षापासून हा धंदा मी चालू केला. तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं, आशीर्वाद दिला, तरीसुद्धा आज मी चुकलो. आपल्या आयुष्यामध्ये काही मित्र असे येतात, त्यांना आपल्यापेक्षा जास्त आपल्याबद्दल माहीत असतं, आणि काही मित्र असे असतात, दुसऱ्या मित्रांनी काय विकत घेतलंय, तो काय घेणार आहे, त्याच्याकडे काय नवीन आलंय, सगळ्यात आधी त्यांना कळतं. आणि काही मित्र आपल्या आयुष्यात असे पण असतात, त्याचे 4 दिवस दिसले नाही तर आपण बेचैन होतो. हा 4 दिवस दिसला नाही, गेला कुठे. असाच माझा एक मित्र 4 दिवस मला दिसला नाही, तर माझ्या दुसऱ्या मित्राला मी सहज विचारलं, अरे मन्या, तो पक्या नाही, कुठे दिसला नाही, कुठे गेला? पक्या ना? अरे बाबा, पक्याचं काही बोलू नकोस. का? अरे बाबा, मोठा माणूस तो. मोठा माणूस? हा, अरे बाबा, तो मोठा माणूस, त्याला एक आयफोन पाहिजे होता, एक आयफोन. मग पैसे कुठे त्याच्याकडे? मग काय, तो गेला त्याच्या आजीकडे. आजीला म्हणाला, चल आजी, मला एक आयफोन घ्यायचा, तर पैसे देतात, पैसे दे, मला एक आयफोन घ्यायचा आहे. आजी म्हणाली, मेल्या, माझ्याकडे पैसे नाही, तुला एक आयफोन पाहिजे ना, तर तुझी एक किडनी विक आणि आयफोन घे. मग त्याने तसंच केलं, जसं आजीने सांगितलं त्याने तसंच केलं. आता त्याच्याकडे एक नाही, 2 आयफोन आहेत, पण आजी नाही. काही विनोदच असे असतात, लोकांना उशिरा कळतात. म्हणून मी नेहमी सांगतो कार्यक्रम सुरू करायच्या आधी की माझे विनोद फार लोकांना पटकन कळत नाही. ज्यांना कळतात ते हसतात, ज्यांना नाही कळत ते घरी गेल्यानंतर विचार करतात आणि मग एकांतात बसून हसतात. कारण मी टिपत असतो. तुम्ही जे काय करता, दिवसभर करता, तुम्ही बघत नाही. मी टिपतो, मी बघतो, मी विचार करतो की या माणसाच्या मनात काय चाललंय, ह्या माणसाच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन आहे, हा असा का करतो. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं. रोज घडणाऱ्या घडामोडी, रोज घडणाऱ्या गोष्टी, त्यातनं विनोद कसे निर्माण होतात. एखादा माणूस जेवत असला, आपल्याला डोळ्याने दिसतं तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय असते,
तो जेवतोय तरी लोक विचारतात. जेवतोय काय? ए बघ जेवतोय बघ. जेवणार म्हणतो काय रे तू उपाशी आहे का? एखादा माणूस झोपलेला असला दिसतो तो झोपलाय, डायरेक्ट बेडरूम मध्ये घुसतात. त्याला झोपलेला पाहून त्याला उठवून विचारतात झोपलाय का? त्याची झोपमोड करतात. एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. ज्या माणसाने खांदा दिला होता त्यालाच एकाने विचारलं मेला काय? तो बोलला नाही त्याला झोपायची सवय, मला फिरवायची. माणसांच्या सवयी मधनं विनोद घडतात. तुम्ही आज हसताय, एन्जॉय करताय. एस कुमार सारख्या एवढ्या मोठ्या निर्मात्याने आज हा एवढा सुंदर कार्यक्रमाचा ताफा तुमच्यापर्यंत आणलाय आणि तुम्ही एन्जॉय करताय, हसताय. फार बरं वाटतं. हसणारे चेहरे नेहमीच चांगले वाटतात, कारण परमेश्वराने माणसाला जी एक गोष्ट दिली हसण्याची, ती कुठल्याच प्राण्यामध्ये नाही, फक्त माणूसच हसू शकतो. पण काही वर्षापूर्वी बघा, माणूस हसणं विसरून गेला होता. अख्ख्या जगात एक महामारी पसरली होती ज्याचं नाव होतं कोरोना. त्याने सगळ्यांची करून टाकली होती. कोरोना जेव्हा भारतामध्ये नवीन आला, त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी घडल्या ज्यांना मी टिपलं. कोरोना काळामध्ये सगळ्यात वाईट अवस्था जर कुणाची झाली असेल तर ती नवऱ्याची. प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला, भांडी घासायला. प्रत्येक नवऱ्याने भांडी घासली. इथे जेवढे नवरे बसले त्या सगळ्यांनी भांडी घासली. प्रत्येक नवऱ्याने भांडी घासली. एक नवरा बायकोच्या छळाला कंटाळला. तो ऑफिसचं काम सोडून घरामध्ये भांडी घासायचा. सकाळ संध्याकाळ दुपार रात्र त्याची बायको सारखी म्हणायची भांडी घास. भांडी घासून त्याच्या हाताला फोड आले मोठमोठे. आता हाताला फोड आले तर बायकोची तक्रार करत त्याने कोल्हापूरला सासऱ्याला फोन केलं आणि सासऱ्याला तक्रार करत बायकोबद्दल म्हणाला, हॅलो सासरी बोला जावई बापू, काय बोलता? काय बोला तिच्या आईला बोला. कसली मुलगी दिली हो मला? का काय झालं? काय झालं? सकाळ संध्याकाळ दिवस रात्र मला म्हणते भांडी घासा. तिला काहीतरी सांगा. सांगतो काय सांगतो माझ्या हाताला फोड आले. तिला काहीतरी सांगा. सांगतो काय सांगतो कधी सांगतो? माझी भांडी घासून झाली की सांगतो. कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता. प्रत्येक जण प्रत्येकाला सल्ला द्यायचा. हे बघ, काढा पी, आलं टाक, मिरची टाक, मसाला टाक, घे घापाक, दे ढापाक, काढा पी. आणि काही लोक म्हणायचे वाफ घे वाफ. एका म्हाताऱ्याने हाफ घेतली, त्या कोरोना चढली. आणि एक वाक्य प्रत्येक जण बोलला. तुम्ही पण बोलले, मी पण बोललो, आपण सगळेजण बोललो, गरम पाणी पी. ठरलेलं वाक्य, गरम पाणी पी. एक माणूस 3.5 वर्ष एवढा गरम पाणी प्यायला पोटातल्या आतड्या घशाला म्हणाल्या, काय रे गिजर बसवलाय का रे? आणि कोरोना काळामध्ये गमतीची गोष्ट म्हणजे अशी की घरातल्या घरात बाळ जन्माला आले. 3-3.5 वर्षात घरातल्या घरात बाळ जन्माला आले. आणि लोक म्हणायचे की तोंडाला मास्क लावा. एका बाईने इथे आंबाड्याला लावला होता. तिला कोणीतरी सांगितलं इथून कोरोना जातो. आणि पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन, तिसरा लॉकडाऊन. असं वाटलं ज्येष्ठ नागरिक होऊनच घरातनं बाहेर पडणार. बाळ घरात जन्माला आले. काही दिवसांनंतर लॉकडाऊन कमी झाला, लोक घरातून हळूहळू बाहेर पडायला लागले. तर बापाला असं वाटलं माझा मुलगा घरातल्या घरात जन्माला आलाय, घरातल्या घरात मोठा झालाय, घरातल्या घरात काहीतरी बोलायला लागलाय, ह्याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे, नाही तर परत लॉकडाऊन लागेल. म्हणून बाप लॉकडाऊन संपल्यानंतर मुलाला फर्स्ट टाइम घराच्या बाहेर घेऊन गेला आणि त्याला सगळं दाखवायचा. बाळा, ही बघ ट्रेन, ही बघ बाळ, हे बघ माणसं, सगळं दाखवायचं. मुलाने पाहिलं एक प्रेत चाललं होतं. अफाट गर्दी, एवढी गर्दी त्याने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली.
आणि त्याला गंमत वाटली 4 माणसांच्या खांद्यावर काहीतरी चाललंय. तो नाचत नाचत आपल्या बापाला म्हणाला, बाबा ते काय आहे? बाबा ते काय आहे? बाबा ते. आता बाप कसा सांगणार? सांगितलं तर मुलगा घाबरेल, मुलाच्या स्वप्नात येईल, प्रेत चाललंय, त्याला कसं सांगू? तर बाप त्याला समजावत म्हणाला, बाळा ती पालखी आहे मोठ्या माणसाची. मुलगा म्हणा, बाबा तुम्ही पण मोठे ना, तुमची कधी निघणार पालखी? आणि कोरोना काळामध्ये प्रत्येकाला सांगायचे मास्क लावा, मास्क लावा, मास्क लावा. ज्यांनी मास्क लावले नव्हते त्यांना भरपूर मार पडला. पण एक लहान मुलगा एवढी मस्ती करत होता, अंगावर कपडे नाही, मास्क नाही, पूर्ण उघडा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मस्ती करत होता. ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्लीत, इकडून तिकडून तिकडून सगळीकडे मस्ती. संध्याकाळी त्याचा बाप ऑफिसमधनं घरी आला, मास्क काढून बाजूला टाकलं, कपडे काढले, टॉवेल गुंडाळलं, आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरला. त्याचा शेजारचा माणूस धावत आला बाथरूमजवळ. ओ बाबूराव, काय आंघोळ करता? तुम्हाला काय अक्कल नावाचं बक्कल आहे की नाही? काय संस्कार दिले तुम्ही तुमच्या मुलाला? हा, तुमच्या मुलाला बघा, सकाळपासून संध्याकाळ झाली, तोंडावर मास्क नाही, काय नाही, आणि मस्ती करतोय, नागडा उघडा फिरतोय. त्याला काहीतरी सांगा, काहीतरी सांगा म्हटल्यानंतर या माणसाने मागे पुढे पाहिलंच नाही. त्याच अवस्थेत दरवाजा उघडला, ढापाक, टॉवेल गुंडाळलं, ढापाक, आणि त्याच अवस्थेत रस्त्यावर गेला, ढापाक, आणि मुलाला बघून म्हणाला, काय रे नालायक, काढून निर्लज्ज बेअक्कल, नागडा उघडा फिरतोस, हा घे टॉवेल. त्यानंतर कोरोना आला नाही. तुम्ही आलात, रंगमंच उघडे झाले, तुमच्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक पुन्हा नाट्यगृहात आले, आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हा कलाकारांना मिळाला, तुमच्या टाळ्या मिळाल्या, त्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून आभार, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. पण आज बघा, आज तुम्ही एवढा वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला बसलात. काही मान्यवर आले, त्यांचंही मला स्वागत करावं असं वाटतं, कारण त्यांनी आपला वेळ दिलाय. तुम्ही वेळात वेळ काढून आले, पण आज माणूस माणसापासून हिरावत चाललाय. तुम्ही बघा, माणसाला माणसाबरोबर बोलण्यासाठी वेळ नाही आहे. माणसाकडे एक वस्तू आली, त्या वस्तूने माणसाला हिरावून टाकले. घरातली माणसं दुरावली, आणि जी दूर आहेत त्यांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या खिशामध्ये एक वस्तू आली, ज्याला आपण म्हणतो मोबाईल. मोबाईल जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा आला, भारत में पहिली बार मोबाईल का निर्माण हुआ, फर्स्ट टाइम भारतामध्ये मोबाईल आला. मोबाईलची साईज मोठी होती, एवढा मोठा मोबाईल, काळ्या रंगाचा मोबाईल, काळा एरियल त्याला, जाड बटणं त्याला, बिलिंग मोबाईल. खिशात घालून माणूस रस्त्याने चालला तर असं वाटायचं खिशामध्ये वरवंटा ठेवलाय. आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल, जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल. चायनावाले कधी पण साईज बदलतात. आता निघालाय टॅग, काही वर्षानंतर निघतील पाट्या. एक मोबाईल परवा पाहिला एवढासा, तो दिसत पण नाही. माणूस बोलणार कसा? एवढासा नखा एवढा मोबाईल माणूस बोलत बोलत चालला होता, अचानक त्याने गिळला ढापाक, तो पोटात गेला ढापाक. 5 मिनिटं चालल्यानंतर हलायला लागला. असं काय, तो व्हायब्रेटरवर होता ना, गिळला, त्रास नाही, कसला मोबाईल गिळत नाही, जेवताना नाही, झोपताना नाही, सकाळी नाही. बोलो माणूस आहे, तुला त्रास होत असेल, मोबाईल गिळला? हा होतो ना. कधी? चार्जिंगला बसल्यावर. पण मोबाईलचा फायदा कोणाला झाला? तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे. मी दुसऱ्या भागात पुन्हा येणार आहे, पण जाण्याच्या आधी तुम्हाला हा सत्य कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. जे मला डोळ्याने दिसतं, ज्याच्यावर मी ऑब्झर्व करतो, तेच मी बोलतो. कोणी कोणाकडून ऐकून किंवा कोणाचं चोरून कधी बोलत नाही. जे मला डोळ्याने दिसतं तेच तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण मी स्वतः लिखाण करतो, स्वतः सगळं करतो, म्हणून ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मोबाईलचा फायदा कोणाला झाला? पटला तर टाळ्यांची अपेक्षा आहे. मोबाईलचा फायदा कोणाला झाला? तर मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, बसमध्ये, रिक्षामध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, गल्लीमध्ये, कोपऱ्यामध्ये, जिथे जागा मिळेल तिथे. रात्री 2 वाजता शूटिंगवरनं मी घरी चाललो होतो. आमच्या गल्लीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये मी राहतो त्या सोसायटीमध्ये गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये एक बॉयफ्रेंड, प्रियकर, आपल्या प्रियशीशी रात्री 2 वाजता बोलतो, आणि त्याला भीती वाटते मला कोणी बघते की नाही. कुणीच बघत नाही, फक्त कोण? कुत्रा. तो कुत्रा मागून येतो, तो कुत्र्याला हँडल करतोय, तिच्याशी बोलतोय, त्या कुत्र्याला हाकलतोय, तिच्याशी बोलतोय, आणि रात्री 2 वाजता तिचा आवाज मोबाईलच्या मायक्रोफोनमधनं बाहेर कसा पडतो, आणि या दोघांचे संवाद काय होतात. रात्री 2 वाजता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड काय बोलतात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. रात्री 2चा सुमार.
चल आयटम बरोबर चल. हॅलो हॅलो, रात्री 2 वाजता प्रियसीचा आवाज. बोल ना कसा आहेस? काय ग बोलतेस कुठून? बोलतेस कुठून? कटल म्हणजे कटल. चादरीच्या हातून बोलते, चादरीच्या हातून. काय ग टकल्या काय करतोय? माझ्या पप्पांना बोल नकोस. बोल ना. नाही बोलणार. अगं बोल ना. नाही बोलणार. ठीक आहे, नको बोलू. छान. बोल, काय म्हणते? तू माझ्यावर किती प्रेम करतोस? खूप करतो. किती करतोस? खूप करतो. माझ्यासाठी काय करशील? काय पण? आय्या काय पण? काय पण? 50 रुपयाचा रिचार्ज पाठव ना. थँक्यू, धन्यवाद. आता झी मराठी हास्य सम्राटमध्ये मी आलो होतो. त्या हास्य सम्राटमध्ये माझा पहिला एपिसोड ज्यावेळेस लोकांपर्यंत प्रदर्शित झाला, तो दाखवण्यात आला, त्याच्यामध्ये मी आगरी बोलीभाषा मांडली होती, जी सातसमुद्र पार पोचली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतली आणि मला विलासराव देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्र कलाभूषणचं पुरस्कार मिळालं. हे सगळं तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद जो आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोचतोय. तुमच्या सगळ्यांचे खरोखर मनापासून आभार. तुम्ही मला बऱ्याच चॅनलवर पाहता, मी बऱ्याच चॅनलवर तुम्हाला दिसतो. कुठलाही चॅनल मी सोडला नाही. एकच चॅनल असा आहे जिथे मी आलो नाही आजपर्यंत, ते म्हणजे डिस्कवरी. आपण भारतामध्ये राहतो, भारतामध्ये जेवढे सण साजरे करतो आपण तेवढ्या प्रथा पाळतो. आपल्या भारतामध्ये एक प्रथा आहे ती फक्त भारतात बघायला मिळते. तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, अमेरिका, कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, ईस्ट आफ्रिका, तांजानिया, कुठल्याही जगात जा, तुम्हाला ही प्रथा कुठेच बघायला मिळणार नाही. ती फक्त भारतात बघायला मिळते. कारण भारतामध्ये आपण आपल्या पितरांसाठी जेवणाचं पान किंवा ताट असं घराच्या कौलात ठेवतो. एक दिवस असा असतो ज्याला आपण पितरी अमावस्या म्हणतो आणि पितरी अमावस्येच्या दिवशी आपण कावळ्यांना हाक मारतो. साऊथमध्ये, नॉर्थमध्ये, दिल्ली, पंजाबमध्ये गेला तर ही प्रथा तुम्हाला चेंज दिसते. काही लोक भिकाऱ्याला जेवण देतात, काही लोक गाईला देतात, काही पाण्यात सोडतात, काही कुत्र्याला देतात. आपण काय करतो? आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण जेवणाचं पान असं घराच्या कौलात ठेवतो आणि पितरी अमावस्येच्या दिवशी कावळ्यांना हाक मारतो. माझ्या एका आगरी मित्राने फार सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. त्याने जेवणाचं पान असं घराच्या कौलात ठेवलंय आणि कावळ्यांना हाक मारायची त्याची स्टाईल बघा. काव 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 काव. त्याचं काव काय पण शेजारचा भैया बाहेर आला. का रे जनार्दन काव का कर रहा है? काव काव का कर रहा है? भैया आज पितरी अमावस्या है ना, पतरी समोसा ये दूसरा कौन सा होटल में मिलता है? अरे भैया पतरी समोसा नाही, पितरी अमावस्या. ते काय आमची जुनी लोक गचकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट असं घराच्या कौलात ठेवायचा. कावले येतात जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला हमारा भी बहुत वक्त खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पडेगा. भैयाने सुद्धा भरलेलं जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलावर ठेवलं आणि स्वतः पण कौलावर बसला. आता भैया कावळ्यांना हाक मारतो, त्याची स्टाईल वेगळी. अरे काव काव, आ जाओ हमको ड्यूटी पे जाना है. काव काव. त्याचं काव काय कोण शेजारचा जनार्दन बाहेर झाला. भैया छापरावर काय करतेस? कावले ना आले. भैया म्हणाला आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव. आना है तो आओ, नहीं तो सब मिलके फाड़ में जाओ. धन्यवाद.